लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की राघवला आणि मधूला असे वाटते की ते पाणी पिंकी प्यायली आहे आणि आता पिंकीला गुंग येणार आहे. म्हणून राघव हा पिंकीला वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात आणि त्यानंतर मधू हे सगळं रेकॉर्डिंग करत असते. तेव्हा राघव विचारतो की कृष्णा आणि तुझी मैत्री केव्हा झाली? कृष्णाने तुझ्या मैत्रीला नवऱ्याला कसं पळवलेलं? त्यावेळेस कृष्णा ही तू कोण आहे हे मला सांग ना. त्यावेळेस मात्र पिंकी सांगू लागते की हे काम मला सिंधूने करायला लावलेलं आहे आणि सिंधूच कृष्ण आहे. आता तिला असं वाटतं की राघवला हवी ती प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत, म्हणून राघव हा अतिशय आनंदित होतो आणि मधूचा जातो आणि मधूला सांगतो की मधू बघ, मला वाटत होतं ना की माझी कृष्णा माझी सिंधू आहे. मला पहिल्या दिवसून गॅरंटी होती, पण मला कोणी समजूनच घेत नव्हतं. मात्र सिंधूला आहे हे असं समजल्याबरोबर मात्र मधूचा चेहरा हा उडालेला असतो, कारण तिला माहिती असतं की सिंधू जर सापडली आणि राघवला जर सिंधूने सर्व काही सांगितलं तर आपलं सगळं पोल सगळ्यासमोर येणार आहे. त्यानंतर मात्र ते दोघं बोलत असताना मात्र पिंकी ही जोरजोरात हसू लागते आणि हसल्यानंतर राघव आणि मधू हे दोघेही तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा पिंकी म्हणते की थांबा, तुम्हाला हेच हवं होतं ना, आणि तुम्ही हेच करण्यासाठी माझ्या पाण्यामध्ये हे औषध मिक्स केलं होतं ना, ते पाणी पिऊन मी सर्व काही सत्य सांगावं. त्यावेळेस मात्र राघव हा आश्चर्यचकित होतो. राघवला विचार पडतो की हे पिंकीने कसं केलं असेल. त्यावेळेस पिंकी म्हणते की मला माहिती होतं, मी लगेच पाण्याचा ग्लास चेंज केला आणि पाणी प्यायली. तुम्हाला काय वाटलं हो की तुम्ही एवढं गोड बोलून माझ्याशी बोलत आहात तर मला काही कळणार नाही का? मी पिंकी आहे हे विसरू नका आणि मला सर्व कळतं आणि तुम्ही कोणाकडनं अपेक्षा ठेवतात हिच्याकडनं की हिने कुठलं चांगलं काम करावं असं, की कुठलंच काम चांगलं करू शकत नाही. त्यावेळेस मात्र राघव हा खूप मोठ्या टेन्शनमध्ये येतो आणि त्याला स्वतःचाच राग येऊ लागतो, कारण त्याला असं वाटतं की मी जे कृत्य केलं ते चुकीचं आहे, योग्य नाही आहे. त्यामुळे तो त्याच्या रूममध्ये जातो आणि नंतर पिंकी ही मधूला म्हणते की मधू, तू जो काढलेला व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ मला देशील? मी त्या व्हिडिओमध्ये कशी दिसते ते मला सांगशील? त्यावेळेस पिंकी ही राघवला त्या दोघींचा फोटो पण दाखवते की बघा आम्ही दोघी मैत्रिणी आहेत की नाही. नंतर राघव त्या ठिकाणून गेल्यानंतर मधू पण त्या ठिकाणी जाऊ लागते. तेव्हा मात्र पिंकी म्हणते की सिंधू, मी ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याला स्वाद दिली, त्याला मी आयुष्यभरासाठी साथ देते. माय बेस्टी सिंधडी, असं ती स्वतःशी स्वतःच बोलत असते. राघव मात्र इकडे खूप संताप करत असतो आणि म्हणतो की मी परक्या मुलीशी, अनोळखी व्यक्तीशी खूप चुकीचं वागलेलो आहे. मी असं वागायला नको होतो आणि तिच्या तोंडून बोलवण्यासाठी मी एक औषधाचा वापर केला, हे चुकीचं आहे, म्हणून तो खूप संताप करू लागतो. त्यानंतर त्या ठिकाणी पिंकी येते आणि पिंकी राघवला म्हणते की जर आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर ह्या गोष्टी घडणं साहजिक आहे, पण एक एवढं लक्षात ठेवा की त्या व्यक्तीवर सुद्धा आपण तेवढाच विश्वास ठेवायला हवा, असं ती राघवला सांगत असते. त्यानंतर दारामध्ये एक पुरुष येतो आणि तो बोलू लागतो. तेव्हा मधू म्हणतात कोण पाहिजे? तेव्हा तो म्हणतो की मला इथं आदेश आला येण्याचा, मी या ठिकाणी आलो आणि तू खूप चुकीचं वागली आहे. त्यानंतर राघव हा ऋषभला तो कंगवा दाखवतो आणि म्हणतो की याची DNA टेस्ट कर. याची DNA टेस्ट जर सिंधूशी मिळाली तर कृष्णाजी सिंधू आहे. असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.